उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. जडमुडा उद्धार केला, जडमुडा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला, केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. सेना म्हणे उतराई, सेना म्हणे उतराई, होता नदिसे चिकाई, केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. विठ्ठला समचरण सरोजम सांग्रयला बुधावं, जगनीत पाणी मंडलम मंडलानं, करुण तुलसीमाला कंदरम कंदनेत्रम, सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो पंढरीच्या देवराया, दंडवत तुझ्या पाया, भीमा तीर निवासाय पंढरीपुर वासिने, पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोजतेजं स्फुरदिक प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदास्तुयमानं, समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवं. ओ नमो नागेश्वरा, ओ नमो नागेश्वरा, ओ नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणात. अहो स्वामी तुकया देवा, यावी नन करावा अधीर, मस्तकये पाया
स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मं परमानन्दं विश्वादिवल्लभं काषाय वस्त्रकरदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाचे पायी माझे दंडवत घडो आणि चित्त घडवून शरण शरण जी हनुमंता रामदूता काय भक्ती जात्या वाटा वजदावजा सुवटा मैं गुलाम तेरा तूच मेरा सच्चा साई नाम लेव तेरा विठ्ठला उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वाणू निपामर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग राहू द्या महान भक्त सेना महाराज यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि संतांचं महात्म्य वर्णन करणारा असा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. आज सप्ताहातील दुसरा दिवस नाही का. किम निमित्त सेवा सर्वांना ज्ञात आहे. काय आज कशासाठी सेवा आहे. सप्ताहातील दुसरा दिवस आहे. पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायाने गेली 5 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतो. हे 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. सद्गुरू सेवा सद्गुरू सेवा समिती ज्यांच्या नावात सद्गुरू सेवा आहे नाही का. सद्गुरूची सेवा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काय ऋण आहे का, काय कमी आहे का. म्हणून या वर्षी 8 दिवस झाले महाराज. या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे सप्ते कमी झाले. रात्री आबांनी सांगितलं आमच्या सप्ते कमी झाले. 1 दिवसावर आले, काहींचे 3 दिवसावर आले. पण सद्गुरू सेवा समिती आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी 8 सेवा 8 कीर्तन या ठिकाणी सद्गुरूंची सेवा आहे. साधक साधना करत करत साध्यापर्यंत पोहोचला की त्याची परमार्थामध्ये उन्नती होते. तशी सद्गुरू सेवा आयोजित हा सप्ताह मी म्हणतो अजून याच्यामध्ये वृद्धिगत व्हावी नाही का. ज्ञानेश्वरी पारायण व्हावं, प्रवचन व्हावी, सकाळी काकडा व्हावा. नवे मी म्हणतो कार्तिक स्नानामध्ये या ठिकाणी महिनाभर काकडा आयोजित करावा. अशी ही सद्गुरू सेवा समिती. या समितीच्या माध्यमातून मला ही दुसऱ्या दिवसाची सेवा मिळाली. ज्यांच्या सौजन्याने मिळाली ते आमचे परम आदरणीय खंडूजी महाराज झिंजार आणि तुम्ही सर्व गुरुजन वर्ग. तुमच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. जशी ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सद्गुरू जशी बुद्धी देतील तसं वेगळ्या वागड्या बोलामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सज्जनांनो अभंग सेना महाराजांचा आहे. थोडंसं अंतर ठेवून बसा. रात्री सांगितलं होतं आबांनी थोडं अंतर ठेवा. जागा भरपूर आहे, पुष्कळ आहे आपल्याकडे. काय आहे शासनाचा नियम जो आहे तो आपण पाळला पाहिजे. थोडं अंतर ठेवून बसा. अभंग सेना महाराजांचा आहे. अभंगातून सेना महाराज संतांचं वर्णन करतात. असा एकच समाज नाही महाराज ज्या समाजात संत नाही. प्रत्येक समाजामध्ये संत आहे आणि असे एकही संत नाही त्यांनी आपापल्या समाजाबद्दल स्वाभिमान व्यक्त केला नाही.
माझा आवाज येतोय तुम्हाला बरोबर? असे एकही संत नाही त्यांनी आपापल्या समाजाबद्दल स्वाभिमान व्यक्त केला नाही. प्रत्येक संतांनी आपापल्या समाजाबद्दल स्वाभिमान व्यक्त केलाय. नरहरी महाराज असतील, सावता महाराज असतील, तुकोबाराय, नामदेवराय आदी करून सगळं संत तुम्ही पहा. सगळं संतांची प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाडले. नरहरी महाराज म्हणतात, देवा तुझा मी सोनार, तुझा मी सोनार आहे. सोनार हा उल्लेख आणला. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. पुढे सावता महाराज म्हणतात, काय म्हणतात सावता महाराज? आमुची माळियाची जात, शेत लावू बागायत. माळी असा उल्लेख आणला सावता महाराजांनी. मी काय सांगतोय, प्रत्येक संतांनी आपापल्या समाजाबद्दल स्वाभिमान व्यक्त केलाय. पुढं तुकोबाराय, तुकोबाराय काय म्हणतात? बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो. बरं झालं देवा कुणबी केलं. या कुणबी समाजामध्ये म्हणजे शेतकरी वर्गामध्ये मला जन्माला घातलं, नाहीतरी दंभ, अहंकार, गर्व आणि ताठ्याने मी मेलो असतो. तुकोबाराय म्हणतात. नामदेवराय सुद्धा म्हणतात. औंढ्या नागनाथाची घटना आहे बघा. तीर्थयात्रा करत करत फिरत फिरत नामदेवराय कुठे आले? औंढ्या नागनाथाला आले. औंढ्या नागनाथाला आल्याच्या नंतर सोबत जनाबाई आहेत, संत जनाबाई सोबत आहेत. आणि जनाबाई सांगतात, नामदेवराय आज पर्व आहे, आज पर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तम शिवरात्र. ही 5 पर्व वारकऱ्यांना मान्य आहे. मग आज शिवरात्रीचा दिवस आहे, योगायोग आहे आणि भगवान शंकरांच्या समोर कीर्तन होऊ द्या. कीर्तन करा. कीर्तन करायला सांगितलं जनाबाईंनी. कोणाला? नामदेवरायांना. आणि मंदिराच्या समोर कीर्तन चालू झालं. समोर कीर्तन चालू झाले आणि कीर्तन चालू झालं की गजर, पुंडलिक वरदान विठ्ठल सिद्धादेव असा गजर झाला की आतमध्ये ब्राह्मण लोकांचं काय चालू होतं? शिवमहिमा चालू होतं. आतमध्ये शिवस्तुती चालू होती. आणि मग ते ब्राह्मण चुकायची. यांचा गजर झाला की ती ब्राह्मण आतमध्ये चुकायची. 2-4 वेळा हे घडलं आणि मग ते ब्राह्मण रागवली, बाहेर आले. म्हणजे हे टाळकुट्यांनो, कोणी परवानगी दिली तुम्हाला इथं? चालते वा इथून? हाकलून दिलं. नामदेवरायांना हाकलून दिलं. नामदेवराय म्हणतात, माझा भगवंत मंदिरापुरता मर्यादित नाही. मग 1 राई के 1000 हिस्से उसमें मेरा मौला बसे. जळीस्थळी काष्टी पाशाने, जिकडे पाहिलं तिकडे हरी आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला. आजी म्या दृष्टीने देखिला विठ्ठलची. नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे गेले आणि मंदिराच्या पाठीमागे कीर्तन चालू केलं. आणि मग रागवले देवावरती. देवावरती रागवले. देवा तुझी मंदिरं भजन कीर्तनासाठी मग पत्ते खेळण्यासाठी आहेत का? भजन कीर्तन करायचं नाही मंदिरात? रागवले देवावरती. देवा मला मंदिरातून हाकलून दिलं ना, का मी ब्राह्मण नाही म्हणून? मग या शिंप्याच्या कुळात जन्माला घातलंय कुणी? कुणी जन्माला घातलं शिंप्याच्या कुळामध्ये? मग नामदेवराय म्हणतात, हीन दीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा तूने नामा दर्जी काही को बनाया. ताल बिना लेखन नामा मंदिर में गया, पूजा करते बमानों ने बाहर धकाया. देवा हीन दीन जातीत मला जन्माला कोणी घातले? तूच ना. असा नामादर्जी कुणी बनवलाय? तूच ना. आणि मग टाळ विना मी घेऊन गेलो कीर्तन करायला तर काय आठवून दिलं? आणि मग देवावरती रागवले नामदेवराय. मग काय चमत्कार झाला? देऊल के पीछे नामा अलग पुकारे, देऊल के पीछे नामा अलग पुकारे,
जिधर जिधर नामा उदर देवळे फिरे फिरविले देऊळ जगामाई चमत्कार झाला महाराज. मंदिर फिरलं देऊळ पाठीमाग आणि मग ब्राह्मण लोक धावपळ करीत नामदेवरायाच्या समोर हात जोडून मग नामदेवराय म्हणायला लागले, नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध, नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध, तुम का के बमन हम का के सूत. नामदेवराय सांगायला लागले, बाबा नाना प्रकारच्या गायी आहेत, अनेक रंगाच्या गायी आहेत, पण सगळ्या गायींचं दूध एकाच रंगाचं आहे. मग तुम्ही कुठले ब्राह्मण आणि मी कुठला सूत म्हटले. हे जाती वर्ग जाती धर्म तुम्ही आम्ही बनवलं, खरा तो एकच धर्म आहे नाही का. खरा तो एकच धर्म जगास प्रेमार पावे. आणि मग नामदेवराय शेवटी म्हणाले, देवा मन मेरा सुई तन मेरा धागा, मन मेरा सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. मी काय सांगतो तुम्हाला, प्रत्येक संतांनी आपापल्या समाजामध्ये स्वाभिमान व्यक्त केलाय. एवढा खरडोप केला नामदेवरायांनी, पण अभंग संपवायला कुठं आणला. केशवजी के चरण पर नामा शिंपी लागा. विठ्ठला उद्देश कळला तुम्हाला. ज्यांचा अभंग आज सेवेसाठी आपण घेतलाय त्यांना विचारा, काय आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. कशी का करा, बारीक करा मोठी करा, पण वारीक हा उल्लेख आणला. म्हणजे प्रत्येक संतांनी आपापल्या वंशाबद्दल आपापल्या कुळाबद्दल स्वाभिमान व्यक्त केलाय. सेना महाराज म्हणतात, नाभियाचे वंशी न्हाव्याचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी. न्हाव्याच्या वंशामध्ये देवा तुम्हाला जन्माला घातलं, मग प्रति पाळाव्या व्यवहाराशी आणि धर्माशी न संडो. व्यवहाराचं प्रतिपालन करतोय, धर्माला सांडित नाही. आणि मग धर्म काय, ऐका स्वधर्म विचार धंदा करी दोन प्रहर. स्वधर्म विचार सांगतात कोणाचा, न्हाव्याच्या वंशात जन्माला आलेले सेना महाराज आपला स्वतःचा धर्माचा विचार सांगतात. काय विचार आहे, ऐका स्वधर्म विचार धंदा करी दोन प्रहर. दोन प्रहर धंदा करायचा बरं का. दोन प्रहर धोकटी माहिती ना, पहिली धोकटी असायची जुन्या भावांना माहिती असेल. त्या धोकटीमध्ये काय असायचं, वाटी असायची, आरसा असायचा. आणि एकदा घरी आले, दोन प्रहर म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत. दुपारी 12 वाजले, एकदा घरी आले, स्नान केलं, आंघोळ केली, सुचिरभूत झालं, धोकटी खाली ठेवली की मग पुन्हा मागुती जाण शिवून हे धोकटी. परत त्या धोकटीला हात लावायचा नाही.
आताच जाऊ दे, आता 2 प्रहर नाही, आता रात्रभर 12 वाजले तरी केस कापतात, दाढी बनवतात, रात्री 1:45ला केस काळे करतात. आताच नाही, तेव्हाचा स्वधर्माचा विचार सेना महाराज सांगतात. असा विचार सांगत असणारे संत सेना महाराज सत्पुरुष अधिकारी, त्यांचा हा अभंग. अभंगाचा जसा जमेल तसा थोडक्यात भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कोणी मोठा कीर्तनकार बाबा नाही, तुमचंच ऐकलं तुम्हाला सांगायचंय. बाबांचे गुरुवाऱ्यांचे उपकार आहेत आमच्यावरती, आज त्यांच्या आधाराने या ठिकाणी उभा आहे. थोडासा सेना महाराजांचा आणि ज्ञानोबरायांचा संबंध कसा आला हे थोडस चिंतन तुमच्या समोर मांडतो. बाकीच्या सासू सुनाच्या, सासू जावयाच्या गप्पा मारून आपला उद्धार होणार नाही मायबापांनो. एवढा मोठा कीर्तनकार नाही मी, पण मला जेवढं समजतं तेवढं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो काल्याच्या कीर्तनाला बंधन आहे, नाही का? चरित्र ते उच्चारावे केले देवे, काल्याचं कीर्तन हे बंधन आहे. बाकीच्या कीर्तनाला बंधन नाही का बाबा? बाकीच्या कीर्तनाला सुद्धा बंधन आहे ना. मग पहिल्या दिवशीचं कीर्तन हे नामपरच झालं पाहिजे, असा संप्रदायाचा दंडक आहे. दुसऱ्या दिवशी संतपर म्हणा, पुढे असा वर्गवार वर्ग वाढत वाढत असं शेवटी काला, नाही का? मग बाकीच्या गप्पा गोष्टी मार करण्यापेक्षा कीर्तनामध्ये त्याने कीर्तनकाराचा उद्धार नाही, श्रोत्यांचा ऐकणाऱ्यांचा उद्धार नाही, अशा गप्पा गोष्टी मारून काय दिवशी बाबांनी सांगितलं कीर्तनामध्ये, म्हणजे चत्तर शास्त्रींनी सांगितलं कीर्तनामध्ये जे बाकीचे विषय गरज नसताना सांगतात, समजायचं त्यांचा अभ्यास नाही. बाबांनी सांगितलं दिवशी कीर्तनामध्ये. मग कीर्तनामध्ये काय सांगावं त्याची मर्यादा आहे, संतांनी मर्यादा घालून दिली. काय? भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या मूर्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती कसावे अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. संतांच्या घरची कीर्तन मर्यादा नाथबाबांनी सांगितली. ऐकणारा श्रोता त्याच्या हृदयामध्ये भगवंताची मूर्ती प्रगट झाली पाहिजे, असं वक्त्याने सांगितलं पाहिजे. विनाकारण ज्याने आपलाही उद्धार नाही, ऐकणाऱ्यांचा उद्धार नाही, असं सांगत बसू नये. चला, तेवढा मोठा अधिकार नाही आपला, पण बोलण्यात विषय आला म्हणून थोडासा बोललो. ज्ञानोबरायांचा आणि सेना महाराजांचा संबंध थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. विठ्ठला सेना महाराजांच्या वडिलांचं नाव रोहिदास, आडनाव वैद्य. सेना रोहिदास वैद्य. सेना महाराजांच्या आईचं नाव प्रेम कुंवर आणि सेना महाराजांच्या पत्नीचं नाव सुंदराबाई. हे लक्षात ठेवा. सेना महाराज हे महाराष्ट्रातलेच, पण बांधवगडला राहायला. बांधवगडला गेल्या अनेक पिढ्यांपासून, 7 पिढ्यांपासून उदयसिंह नावाचा राजा आहे, आणि त्या राजाच्या दरबारामध्ये सेना महाराजांच्या वडिलांची, रोहिदासांची सेवा आहे. महाराष्ट्रातलेच, पण तुम्ही आम्ही कुठले? महाराष्ट्रातलेच, पण आपण आलो कुठं? मुंबईमध्ये. गावावरून इथं कशाला आलो? कशासाठी आलो? यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा, देख सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा, एक ही आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, यारो पेट बड़ा बाका. ह्या पोटा कारण का झालो पांगेला. ह्या पोटासाठी तुम्ही आम्ही कुठं आलो? मुंबई शहरामध्ये. तसं सेना महाराज त्यांचे पूर्वज हे त्या बांधवगडला, उदयसिंह नावाचा राजा त्याच्या पूर्वजांच्या पदरी 7 पिढ्यापासून, तेव्हापासून त्यांची सेवा कुठे आहे? बांधवगडला. आणि बांधवगडला सेवा रोहिदासजींची. पुढे ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत आणि सेना महाराजांचे वडील रोहिदास
हे दोघे गुरुबंधू, हे दोघे गुरुबंधू एकाच गुरुकडे शिक्षण घेतलेलं रामानंद स्वामी. आणि रामानंद स्वामींनी रोज त्यांना सांगावं, रोज शिकवावं, बाबा रे आता परमात्मा महाराष्ट्रामध्ये आहे, पंढरपूरला आहे. तुम्ही आम्ही किती वेदांताच्या गप्पा मारल्या, ब्रह्माचं झाड जरी उभं केलं तरी शेवटी आपल्याला महाराष्ट्रात जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. म्हणून पांडुरंग परमात्मा आता महाराष्ट्रामध्ये आहे. रोज सांगावं, कोणी? रामानंद स्वामींनी रोज सांगावं आणि पोथी बंद करावी. असे अनेक दिवस गेले, असे अनेक दिवस गेले. मायबापांनो, गुरूंच्या सांगण्यावरून विठ्ठल पंतांनी पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकारला, पुन्हा आळंदीला आले. तिकडं सेना महाराजांचे वडील रोहिदास पुन्हा दरबारामध्ये रुजू झाले बांधवगडला. आणि उदयसिंह नावाचा राजा, त्यांना सुद्धा एक अपत्य झालं, त्याचं नाव रामसिंह. विठ्ठलपंत आळंदीला आले, त्यांना 4 अपत्य झाले. निवृत्तराम दादा, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताई. इकडं रोहिदासजींना सेना महाराज, असा हा त्यांचा परिवार पुढे वाढत गेला. परिवार वाढला. कालांतराने ज्ञानोबारायांच्या वडिलांना देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं. इकडं उदयसिंह राजा वृद्धापकाळाने त्याचंही निधन झालं. आणि इकडं सेना महाराजांचे वडील रोहिदासजी हे सुद्धा आता थकलेले आहेत. आणि त्यांनी सेना महाराजांना जवळ बोलावलं. सेना, ह्या राजाच्या राज दरबारामुळे, कार्यव्यापामुळे मला पंढरपूरला जाता आलं नाही, पण माझं वचन पूर्ण कर. काय? पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घे. कारण पांडुरंग परमात्मा कसा आहे, तो त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो. काय करतो? तो त्याच्या भक्ताच्या सेवा करणाऱ्याची सेवा करतो. हा सिद्धांत लक्षात ठेवा. कोणी सांगावं? रोहिदासजींनी सांगावं सेना महाराजांना. आणि शेवटी सेना महाराजांच्या मांडीवरती डोकं ठेवलं रोहिदास महाराजांनी आणि सांगितलं, सेना, शेवटचं सांगतो तुला बाबा, एकदा तरी पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ विठ्ठलच एक देखलिया. मला या कार्यव्यापामुळे जाता आलं नाही. आणि अजून एक सांगतो, पंढरपूरला गेला म्हणजे माझे गुरुबंधू विठ्ठल पंत, त्यांना 4 अपत्य आहेत, 4ही मोठे अधिकारी आहेत. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताई, या 4घांना पंढरपूरला गेला म्हणजे 4घांना जाऊन भेट आणि त्यांचं दर्शन घेऊन ये, एवढं मला वचन दे. आणि सेना महाराजांनी वचन दिलं. आणि त्या ठिकाणी सेना महाराजांच्या मांडीवरती रोहिदासजींनी देह ठेवला. पुढे सेना महाराज वचन लक्षात ठेवून आहे बाबांचं, मला पंढरपूरला जायचंय, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, लक्षात आहे सेना महाराजांच्या. पण तो रामसिंह नावाचा जो राजा होता, तो क्रूर स्वभावाचा होता, तापट, रागीट असा त्याचा स्वभाव होता. आणि त्याला कोड होतं, सर्व अंगाला कोड होतं, त्याच्या अंगाला दाह होता आणि तो रागीट होता. त्याच्या स्वभावामुळे सेना महाराजांना जाता येईना पंढरपूरला. पण एक दिवस असं झालं मायबापांनो, इकडं रामसिंह राजाला दाढी बनवायची, हजामत करायची लहर आली. आणि सेवकांना सांगितलं, सेवकांनो जा रे त्या सेनाला बोलवून आणा. आणि तिकडं बापाने सांगितलं होतं, पांडुरंगाचे भक्त जर आले तर त्यांची सेवा करायची. आणि तिकडं हातामध्ये भगवी पताका घेऊन, कपाळाला गंध लावलेला, तुळशीची माळ गळ्यामध्ये आहे, भोळे बाबडे आहेत, पण पांडुरंगाचे वारकरी आहेत. रस्त्याने जात होते. सेना महाराजांनी आतमध्ये बोलवलं आणि त्यांच्या हजामती चालू केला, त्यांची सेवा चालू केली. आणि इकडं सेवक आले, आतमध्ये हजामती चालू आहेत. सेना महाराज आतमध्ये हजामती करतात. इकडं सेवक आले. सुंदराबाई
सेना महाराजांच्या पत्नी अंगणामध्ये उभ्या आहेत. सेवक आले, सुंदराबाईंना विचारलं कुठे आहे सेना? म्हणले अहो ते पंढरपूरचे भगव्या पताकवाले आलेत ना, पंढरपूरचे वारकरी, त्यांची सेवा करतात मालक. मग त्यांची सेवा झाली का पाठवून देते. सेवक म्हणले राजाने बोलावले, लवकर बोलावले, लगेच बोलावले. ते म्हणले ते त्यांची सेवा करतात, सेवा झाली का मी पाठवून देते मालकाला. आणि मग ते सेवक पुन्हा माघारी आले. आधीच सेना महाराजांचा वर्चस्व त्यांना पावत नव्हतं त्या सेवकांना दरबारामध्ये. आणि त्या राजाला एकाच दोन करून सांगायला लागले बरं का. राजा विचारतोय कुठे आहे सेना? म्हणजे अहो ते पंढरपूरचे आलेत ना, कोण म्हणतात ते भगव्या पताकवाले वारकरी ते त्यांच्या हजामती करते. ते कोण लागून गेले एवढे, त्यांना एवढं महत्व, तुम्हाला महत्व नाही. हे आता यांनी आगीत रोकेल होत लावलं. आणि मग तो तापट स्वभावाचा राजा रामसिंह रागवला आणि सेवकांना आज्ञा दिली, बोलवा त्या सेनाला आणि फासावरती द्या. राजाचा आदेश. आणि माझ्या पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये डोळ्याला धारा लागल्या. काय केलं माझ्या सेनानी? काय अपराध केला? काय गुन्हा केला? माझ्या भक्तांची हजामत केली म्हणून फाशी. लगेच पांडुरंगाने वेश बदली केला, सेना महाराजांचा वेश घेतला आणि सेना महाराजांच्या वेशामध्ये पांडुरंग दरबारात हजर. राजाच्या समोर आले, राजाला लोटांगण घातलं. एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा सरकार, पुन्हा अशी चूक होणार नाही. लेकर बाळ आहेत, कामावून काढू नका मायबाप, पुन्हा अशी चूक होणार नाही. कोण म्हणते? साक्षात पांडुरंग परमात्मा सेना महाराजांच्या वेशामध्ये राजाच्या दरबारात भक्तासाठी हात जोडतोय महाराज. आणि मग राजाला बसवलं, राजाची हजामत चालू केली. समोर राजा बसलाय, सेना महाराज हजामती करतात. आता ते स्प्रे हजामती करायला नाही का, दाढीवर ते स्प्रे पाणी मारायला. पण त्या काळात ते स्प्रे नव्हतं, त्या काळात वाटी होती आणि त्या वाटीमध्ये पाणी घेतलं जायचं आणि त्या पाण्याने ते दाढीला पाणी लावून मग ती हजामत केली जायची. सेना महाराज म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा त्या राजाची दाढी बनवते मायबापाव. आणि दाढी बनवता बनवता त्या राजाचं सहज लक्ष त्या वाटेमध्ये गेलं. कुठं गेलं? वाटेमध्ये गेलं. राजाला काय दिसलं? सेना हजामत करी किंवा कैसे नवल झाले परी, वाटे माझे दिशे हरी. काय नवल झालं? तो राजा वाटीतल्या पाण्याकडे पाहायचा. पांडुरंगाचं मुख, भगवंताचं चतुर्भुज रूप त्या पाण्यामध्ये दिसायचं. समोर पाहायचा सेना हजामत करतोय, वाटीत पाहायचा देव दिसतोय. 2-4 वेळेला झालं. आश्चर्यचकित झाला राजा. आणि मग पुन्हा काय कमी जास्त आहे का पाहून या सरकार. धोके म्हणून आरसा काढला. आता आरसे फिट आहे,
आता काढायची गरज येत नाही. धोपटीमधून आरसा काढला, सरकार पाहून घ्या काही कमी जास्त आहे का, आणि मग आरसा दाखवला राजाला, आणि आरशामध्ये सुद्धा काय दिसलं, मुख पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी. आरशामध्ये सुद्धा भगवंताचं रूप दिसलं. राजा आश्चर्यचकित झाला, आणि मग हजामत करून झाली राजाची. आणि सेना महाराज म्हणले, सरकार अजून माझ्याकडे थोडा वेळ आहे, मग थोडी मालिश करून देतो, तुमची मालिश करून देतो, आणि मग झोपा, मालिश करून देतो. राजाला झोपवलं, आणि जगाचा मालक मायबापा हो पांडुरंग परमात्मा साक्षात त्या राजाची मालिश करतोय. हात लागला देवाच्या अंगाला, हात लागल्या बरोबर कोड गेलं, राजाचं कोड होतं अंगाला, कोड निघून गेलं. अहो डॉक्टरचा हात लागला तर आपलं दुखणं बरं होते. हा तो डॉक्टरांचा राजा आहे. हा तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. अरे तो देवांचा देव, डॉक्टरांचा देव, मारायचं का तारायचं त्याच्या हातामध्ये. त्याचा हात राजाला लागला तर अंगाचं कोड निघून गेलं. त्याचा दाह शांत झाला, त्याला दाह होता. आणि मग राजा म्हणाला, सेना तुझ्या हातामध्ये काहीतरी जादू आहे रे बाबा. नाही सरकार, माझ्या हातात काय जादू आहे, मी एक सामान्य माणूस आहे, माझ्या हातात कसली जादू, काहीतरी योगायोग असेल. आणि मग सेना मी प्रसन्न झालोय, या ओंजळवर मोरा घे. सेना म्हणाला विठ्ठला. सेना महाराज म्हणाले, म्हणजे पांडुरंग बरं का, सेना महाराजांच्या वेशामधले, देवा मी तुमच्या उपकार नाही केले, हे माझं कर्तव्य, हे माझं कर्तव्य मी पार पाडले, तुमच्याकडून मोहरा घेण्याची गरज काय आहे मला. पण सेना मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, मला अपमानित करू नको, एवढ्या मोहरा घे. हो नाही करता करता राजाने त्या धोपटेमध्ये मोहरा टाकल्या. आता माझ्या पांडुरंगाचं काम झालं. जी धोपटी जिथून आणली होती तिथं नेऊन ठेवली, स्पेशल होती ती. राजासाठी वेगळी धोपटी असायची पूर्वी, ती राजासाठीच, दुसऱ्यांसाठी वापर नाही त्याचा. दुसऱ्यांसाठी ते बाकीचे असायचे, गजरेले वस्तारे वगैरे नाही. पण राजा म्हटल्या VIP, त्या राजाची धोपटी जिथून आणली होती तिथं नेऊन अडकून ठेवली. इकडे सेना महाराजांना काहीच माहिती नाही, सेना महाराजांना काय प्रकार घडला काय माहिती नाही. आणि मग पांडुरंग परमात्मा आपलं काम करून आपल्या ठिकाणी गेले. आणि मग इकडं 10:30-11 वाजता हजामती करून झाल्या सगळ्या वारकऱ्यांच्या. आणि मग सेना महाराजांच्या पत्नी सुंदराबाई सांगू लागल्या मालकाला, सेना महाराजांना, अहो ते राजाचे 2 सेवक आले होते. काय म्हणाले ते, म्हणाले राजाला हजामत करायची आहे. मग तू काय सांगितलं. मी म्हटलं ते वारकरी आलेत ना, त्यांच्या हजामती झाल्या का पाठवते. अगं काय करून बसलेस तू, ते आधीच रागीट डोक्याचं आहे, तापट आहे. सेना महाराजांनी तीच धोपटी उचलली आणि जे पळत सुटले दरबारामध्ये साष्टांग दंडवत राजाला. मायबाप गेल्या अनेक पिढ्यांपासून तुमच्या अंगावरती जगतोय, एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा, चुकलं माझं, पुन्हा अशी चूक होणार नाही. लेकर बाळ आहेत मला, कामावर काढू नका. मायबाप साष्टांग लोटांनी घातलं सेना महाराजांनी. रामसिंह राजा म्हणतो, सेना अरे काय करतोयस तू, आताच माझी हजामत करून गेला. नाही सरकार, गरिबाची चेष्टा करू नका, मी आलोच नाही, एवढ्या वेळेला माफ करा. राजा म्हणतोय, अरे सेना हे बघ माझ्या अंगाचा 10 गेला, माझा 10 शांत झाला, कोण गेली. सेना महाराजांना खरं वाटलं. आणि मग सेना मी तुला वंगळवर मोहरा दिल्या, बघ तुझ्या धोपटीमध्ये उघडून. आणि मग सेना महाराजांनी मायबापा मांडी घातली, धोपटी उघडली तर आतमध्ये वंगळवर मोहरा दिसल्या. आणि मग सेना ढसा रडू लागला. आणि सेना महाराज बोलले, मी माझ्या मालकाची पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, राजे मी आलोच नाही, मी आलोच नाही.
पण आज मला माझा मरतानाचा बाप आठवला. माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं, तो पंढरपूरचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करीतो. दास्य करे दासांचे, दास्य करे उने नसाये तयाचे, वाढीले ठाईचे बहाने टाकोनी धावे. ऐसा कृपेचा सागर विठे उभा कठी कर, सर्वस्वे उधार भक्ताला घे प्रगटे. राखीला दारवंटा बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा. दास सेवकांचा होय साचा अंकित. सगळा अभंग पाहून द्या. तुकोबाराय म्हणतात तो दास्य करतो दासांचं. असा कृपेचा सागर असणारा पांडुरंग परमात्मा आज मला माझ्या बाबांचं वाक्य आठवलं. सरकार मी तर आलोच नाही, मग इथून पुढं मी माझ्या मालकाला दुसऱ्याची हजामत करून देण्याचे कष्ट करणार नाही. सरकार या तुमच्या मोहरा आणि हा माझ्या नोकरीचा राजीनामा. इथून पुढे माझ्या पांडुरंगाला मी कुठल्याही प्रकारचं कष्ट देणार नाही. सेना महाराज तिथून तडक निघाले, पंढरपूरला आले. मायबापांनो पंढरपूरला आले आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं. कीर्तनामध्ये लगेच येतात. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन परतताना समोर नामदेवराय उभे. नामदेवराय म्हणतात, कोण तुम्ही? तसे आम्ही महाराष्ट्रातलेच, पण गेल्या 7 पिढ्यांपासून बांधव घडलाय. उदयसिंह नावाचा राजा, त्याच्या पदरी आमच्या सेवा आहे. इकडं कसं येणं केलं? 2 महिन्यापूर्वी घटना घडली. मायबाप माझ्या बापाने मला मरताना सांगितलं की तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा भक्तांची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. आणि प्रत्यक्षात घडलं. म्हटले मी इकडं पांडुरंगाच्या वारकऱ्यांची सेवा करतोय आणि तिकडं माझ्या मालकाने त्या राजाची हजामत केली. प्रत्यक्षात घडलं आणि म्हणून बाबांना दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता मी प्रत्यक्षात पंढरपूरला आलो. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. मायबाप नामदेवराया आता मला आळंदीला जायचंय, माऊलींचं दर्शन घ्यायचंय असं म्हटल्याबरोबर नामदेवरायांनी रडणं चालू केलं. माऊलींचं दर्शन घ्यायचं म्हटल्याबरोबर नामदेवराय रडायला लागले. सेना उशीर झाला बाबा तुला. काय झालं? गेल्या 1 महिन्याच्या अगोदर कार्तिकीला आम्ही ज्ञानोबारायांचा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आटपून आलो बाबा. तुला आता माऊलींचं दर्शन होणार नाही. आणि मग सेना महाराज आणि नामदेवराय दोघही एकमेकाच्या गळ्याला बिलगून ढसा रडू लागले. आणि मग सेना महाराज म्हणतात, नामदेवराय मला पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माझ्या माऊलींचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. मग नामदेवराय म्हणतात, अरे सेना पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा ज्ञानोबारायांचं दर्शन म्हणतोय तू. ज्ञानोबारायांनी एवढं केलं काय? आणि मग सेना महाराज म्हणतात, माऊली त्यांनी केवढा उपकार केलाय त्याचं वर्णन मी पामर करू शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. केवढा केला उपकार, केवढा केला उपकार,
उपकार एवढा केला उपकार केला उपकार सेना महाराज म्हटले, नामदेवराय माझ्या माऊलींनी केवढा उपकार केलाय त्याचं वर्णन मी पामर करू शकत नाही. केवढा आणि एवढा जरी दोघे भाऊ असले तरी फरक आहे. फरक लक्षात घ्या. कधी कधी मराठीकडे लक्ष देत जावा. केवढा म्हणजे अमर्यादित आहे आणि एवढा म्हणजे मर्यादा आहे. केवढा केला उपकार. अभंग सर्वांना पाठ आहे. आकड्यामध्ये आपण म्हणतो नेहमी काय, तुम्ही सर्वाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार. एवढा सांगा देवा नमस्कार. देवाला सांगण्यापुरता एवढा उपकार करा. केवढा देवाला नमस्कार सांगा. मर्यादा आहे. एवढा म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. एवढा केवढा. केवढा अमर्यादित आहे, त्याची मर्यादा नाही. एवढा उपकार माऊलींनी केलाय. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय, धर्म त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अवयदान गा, म्हणून आलो ह्या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा. एवढा उपकार केलाय. आता हे सगळ्यांना माहिती आहे. उपकार करण्यामध्ये संतांचा प्रथम क्रमांक आहे. प्रथम क्रमांक संतांचा आहे. संत बिटप सरिता गिरी धरणी, परहित लागे सबन की करणी. 5 जण सांगितले. संत बिटप सरिता गिरी धरणी. या 5 जणांमध्ये पहिला क्रमांक संतांचा आहे उपकार करण्याच्या बाबतीमध्ये. तसं बाबांनी आम्हाला एक सुभाषित सांगितलं काय, रविचंद्र घनवृक्षा नदी गावोच सज्जना, वेद परोपकारा युगे देवेन निर्मित. 7 जण सांगितले. त्याच्यामध्ये शेवटी सज्जन सांगितलं, पण त्याच्यामध्ये न्यूनता दाखवली, त्याच्यात अवगुण दाखवले, त्यांचे अवगुण दाखवले आणि शेवटी सज्जन सांगितला. तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेच ना. पण ह्या ठिकाणी काय सांगितलं, प्रथम क्रमांक संतांचा उपकार करण्यामध्ये. संत बिटप सरिता गिरी धरणी, परहित लागे सबन की करणी. संत बिटप म्हणजे वृक्ष, सरिता म्हणजे नदी, गिरी म्हणजे पर्वत आणि धरणी म्हणजे पृथ्वी. बरोबर. हे 5 जण परोपकार करण्यासाठी आहे. पृथ्वी परोपकार करते. पृथ्वीचा परोपकार आहे आपल्यावरती, आहे का? कधी तक्रार केली का पृथ्वीने? गर्दीमध्ये चालता चालता एखाद्याला लाट लागली आपली जोरात आणि त्याच्या आपण पाया पडू नका किंवा नमस्कार करू नका त्याला. ते असं डोळं रागाने पाहत लाल करून, का रे दिसत नाही का तुला? अंधळा झाला का? लात मारून चाललाय तो? अरे बाबा, 80 ते 90 वर्ष, 100 वर्ष काहींनी चपला घालू घालू पृथ्वी तुडवली. 100 वर्ष चपला घालून चालले त्या पृथ्वीवरून. कधी पृथ्वीने तक्रार केली काय? मग पृथ्वी परोपकारासाठी, सरिता नदी परोपकारासाठी. फेडीत पापता पोखी तिरीचे पाद, समुद्राला या गंगेचे जैसे. उगमापासून तर सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकार आहे नदीचा, केवळ परोपकार. उगम झाला, स्नान करण्याचं पाप घालवते, तहानलेल्याची तृषा भागवते, काठावरती झाडांना जीवन देऊन फलीभूत करते. आणि एखाद्या ठिकाणी जर धरण झालं तर 4-2 जिल्हे
सुखी करते. एवढा परोपकार कोणाचा आहे? नदीचा आहे. विठ्ठला. पृथ्वीचा परोपकार आहे, नदीचा परोपकार आहे, पुढे सांगितलं पर्वत. पर्वतांचाही परोपकार आहे ना. नदी सारखं जगाला जीवन देणारे नदी, ती आपल्याला नद्यांचा उगम कुठे आहे? पर्वतामध्ये आहे. नद्या ह्या पर्वताच्या मुली आहेत. पर्वत हा नद्यांचा बाप आहे, नाही का? वनस्पती, औषधी, नवे नवे ते वनस्पती, ते जंगल, ती झाडं पाहून प्रजन्य होतोय. एरवी पाऊस पडणार नाही, मग पर्वतांचा आपल्यावर परोपकार आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म होणार आहे कधी? चैत्र शुद्ध नवमी, दुपारी 12 वाजता प्रभूंचा जन्म होणार आहे. 14 जण घोषित आले. कोण? बन कुसुमित गिरी गण मनियारा, स्त्रवई सकळ सरितामृत धारा. बन, कुसुमित, गिरी आणि मनियारा, हे 14 जण घोषित आले. जंगलला विचारलं, पहिलं कोण आलं? वन. बन कुसुमित ला विचारलं, क्यों जंगल, किस बात की खुशी? वो दोपहर को जन्म होने वाला है ना, वो तो 14 साल जंगल में ही आने वाला है, इस बात की खुशी. पहिलं जंगल खुशीत आलं. दुसरा मनी आला. मनीला विचारलं, तुला कसला आनंद? मनी म्हणला, ते जन्माला येणार आहेत ना, ते माझ्या नावाचा उल्लेख करणार आहे. काय? रघुकुल मनी. यावर्षी आमच्या दाजीकडं एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, एकनाथी भावार्थ रामायण लावलं होतं. जसं जन्माला आल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेणं हे पहिलं जीवनातलं कर्तव्य आहे, मी म्हणून तसं प्रत्येक जीवाने ते भावार्थ रामायण नाथबाबाचं वाचावं अशी माझी इच्छा आहे. एवढं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये आहे. माय बापा, यावर्षी थोडाफार मला 10-15 दिवसच वेळ भेटला जायला, पण एवढं सुंदर वर्णन रामायणाचं त्याच्यामध्ये नाथबाबांनी केले, ते प्रत्येकाने ऐकावं अशी इच्छा आहे. त्या मनाला आनंद झाला. मला माझ्या नावाचा उल्लेख आहे, रघुकुल मनी. पुढं वारा, कुसुमित म्हणजे वारा. त्याला विचारलं, तुला कसला आनंद? तो म्हणला, तो जन्माला येणार आहे ना, त्याची सेवा माझा मुलगा आयुष्यभर करणार आहे. कोण? पवन सुत हनुमान, वाऱ्याचा मुलगा आहे. मग तो आयुष्यभर त्याची सेवा करणार आहे. तिघांना आनंद. चौथा कोण राहिला? पर्वत. पर्वतालाही आनंद. पर्वताला विचारलं, तुला कशाचा आनंद झाला प्रभू जन्माला येणार आहे? पर्वत म्हटला, बाबा हो, जशा माझ्या मुली गेल्या ना, तशा परत आल्याच नाही. सणाला नाही आल्या, गोडा धोडाला नाही आल्या, आंबारसाला नाही आल्या, अनेक सण केले, पण माझ्या मुली परत आल्या. पण त्या मुली मला आता भेटणार आहे याचा मला आनंद आहे. विठ्ठला. हो, कशा काय मुली भेटणार आहेत? बापाचं आणि मुलीचं नातं वेगळं आहे महाराज. आई मुलावरती जास्त प्रेम करते आणि बाप मुलीवरती. मुलगी जेवढी बापाला ओळखते तेवढा मुलगा ओळखत नाही. ज्या वेळेस मुलगी मुंडवळ्या बांधून समोर येते ना बापाच्या, सनईचे सूर वाजू लागतात आणि समोर मुलगी मुंडवळ्या बांधून येते. मग बाप ढसा ढसा रडतो, कलेजा का तुकडा जब पिता को छोड़ के जाता है तब पिता दीवार पर सर पटक पटक के रोता है. एरवी बाप जर रडला, आपण म्हणतो बागड्यावर. एरवी जर बाप रडला ना, आपण काय म्हणतो बांगड्याभर, रडायला लागला बायकांसारखा बांगड्याभर. पण ज्या वेळेस मुलगी जाते ना बायबापाऊ सासऱ्याला, कदाचित एकुलता एक मुलगा असावा आणि त्याचं जर निधन झालं, त्यावेळेस सुद्धा बापाच्या डोळ्याला अश्रू यायचे नाही एखाद्या वेळेस. पण मुलगीला समोर पाहिलं, मुलगी जवळ आली आणि सांगितलं, बाबा स्वतःची काळजी घ्या,
माझी चिंता करू नका, मी सुखात राहील, मी तुमचं नाव जाऊ देणार नाही, मी आपल्या कुळाची कीर्ती उज्ज्वल करेल. बाबा, जशी माय लेकराच्या तोंडावर हात फिरवते तशी मुलगी त्या बापाच्या तोंडावर हात फिरवते. बाबा, माझी काळजी करू नका. आणि मग त्यावेळेस तो बाबा ढसा ढसा रडतो. तसा पर्वत म्हणू लागला, बाबा हो, माझ्या मुली जशा गेल्या तशा पुन्हा माझ्या भेटीला आल्या नाही. मग तुला त्या कशा भेटणार आहे? तो 14 वर्ष वनवासात येणार आहे ना, त्याची पत्नी रावण चोरणार आहे. आणि रावणाने पत्नी चोरली की हा बाबा युद्ध करायला जाणार आहे. आणि युद्ध करण्याकरता त्याला वानर सेना लंकेत न्यावी लागणार आहे. आणि वानर सेना नेण्याकरता त्याला सेतू बांधावा लागणार आहे. आणि सेतू बांधण्याकरता त्याला जगातले पर्वत उचलून उचलून त्या समुद्रात टाकावं लागणार आहे. आणि तिथं बाप मुलींना भेटणार आहे. मग हे चौघांना आनंद झाला नाही का. संत बिटप सरिता गिरी धरणी. आता बिटप म्हणजे वृक्ष राहिला. वृक्षाचा सुद्धा परोपकार आहे नाही का. वृक्षाचा काय परोपकार आहे? एखाद्या आंब्याच्या झाडाला पिकलेले आंबे असू द्या, तुम्ही त्याला दगड मारा, त्या आंब्याच्या झाडाला दगड मारा, ते रागवतं काय? अरे दगड मारली बोलतं काय? उलट दगड मारणाऱ्याला 4-2 कैऱ्या बक्षीस देतो. खा नाही का. तसं परोपकार संतांचा सुद्धा आहे. अपकारावरती ही उपकार संत करतात. काय करतात? अपकारावरती उपकार करतात. म्हणून यांच्या या सर्वांमध्ये, या 5 जणांमध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे? संतांचा आहे. बरं, परोपकार करायचा आहे तुम्हाला. पण परोपकार करण्याकरता मनात जर उदारता नसेल तर, मनात जर उदारता नसेल, मनात उदारता नाही, कंजूसी आहे आपल्या जवळ, आपण परोपकार करू शकतो का? अहो, मग तुम्ही संतांचं सांगताय मगापासून, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. देव सुद्धा उदार आहे की? अहो, देव उदार आहे, पण देवाची एक अडचण आहे. काय करतो तो? आधी अगोदर घेतो, मग देतो. घेशी देवा देशी ऐसा असशी उधार, काय रुंद देवा तुझे कृपणाचे द्वार. नामदेवराय म्हणतात देवा बरोबर, देवा तू उदार म्हणतो स्वतःला ना. हा, उदार म्हणतो स्वतःला. सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा उदाराचा राणा म्हणून तू कोणाला काय दिलं? तुझं नाव ऐकलं होतं, तू पतित पावन आहे म्हणून तुझ्याकडे आलो होतो. पतित पावने नाम ऐकून आलो मी द्वारा, पतित पावन न होशी म्हणून जातो माझ्यारा. तू पतित पावन नाही, कळलं मला, मग माघारी चालू. देव म्हणले, नामदेवराय कुठेही माझा सातबारा तुम्ही ओपन करताय, कोणाचं काय घेतलं? कोणाचं काय घेतलं? नामदेवराय म्हणतात, देवा कोणाचं काय घेतलं हे राहू द्या, पण कोणाला दिल्याशिवाय काय घेतलं, घेतल्याशिवाय काय दिलं, कोणाला तू घेतल्याशिवाय काय दिलं हे सांग पहिलं. अरे द्रौपदीला नाही दिलं का अन्न पुरवलं? नामदेवराय म्हणला, देवा आम्ही तिथं होतो. हा, आम्ही तिथं होतो. अगोदर तिचं भाजीचं पान घेतलं आणि मग तिला अन्न दिलं. ये वड्या कांती मागशी भाजीपान आणि मग दिले अन्न ऋषी लागी. हा, काय देवा घरी न मिळायची अन्न, खाये द्रौपदीचे भाजीपान. देवा तुझ्या घरी अन्न नव्हतं का रे? खरं सांग, इमानदारीने सांग, तुझ्याकडे अन्न नव्हतं? तिच्या भाजीच्या पानावर उपाशी राहिला होता तू, तिच्याकडून अगोदर तू भाजीचं पान घेतलं आणि मग ऋषींसाठी तू अन्न दिलं. देव म्हणले, नामदेवराय द्रौपदीचं जाऊ द्या, मग सुदामजींना नाही का सोन्याची नगरी दिली? अरे तिथंही देवा आम्ही होतो की, तिथंही होतो. मग
ते बिचार पहिली गोष्ट तुमच्याकडे येतच नव्हतं, ते मग ते बायकोच्या सांगण्यावरून आलं. काय लोकांना बडाई मारायची सवय असते घरामध्ये जाऊन सांगणार अगं ऐकलं का काय ते भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब पूर्वी ते आणि मी एकाच डब्यात चहा विकत होतो. ती म्हणली राहू द्या, जास्त बडाया मारू नका. आता जर त्यांचा बॉडीगार्ड अंगरक्षक आला ना तुमच्या कमरेत लात घालेल. जास्त बडाया मारू नका. तसं सुदामजी घरी आले आणि सुशीला देवी पत्नी तिला बोलू लागले ऐकलं का काय अभी अभी जो द्वारके का राजा हुआ है ना भगवान गोपाल कृष्ण, हाँ वो मेरा बाल सखा है. बाल सखा नहीं, वो मेरा लंगोटिया यार है. एक संग खाते थे, एक संग सोते थे, एक संग बात करते थे, एक संग खेलते थे. अगर देवी मैं आश्रम में नहीं दिखा, गुरु के आश्रम में, तो मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था. आणि मग एवढी संधी पाहत असते बायको. मग एवढा मोठा राजा तुमचा मित्र आहे म्हणता, हा मग कशाला एवढं दुःख सहन करता, जावा की मदत मागायला. पण सुदामजींनी सांगितलं मी ब्राह्मण आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मित्राकडे जाऊन मित्राला लाजवणार नाही, त्याच्याकडे काही मागणार नाही. मी ब्राह्मण आहे. औरन को धन चाहिए बावरी, बामन को केवळ भिक्षा. मी भिक्षा मागून जगायचा माझा धर्म आहे, त्याच्याकडे जाऊन हात पसरणार नाही. म्हणून भिकारला ब्राह्मण आला माझ्याकडे प्रतिकूल परिस्थितीत मागायला. मग लगेच तिने सोबत केला. ठीक आहे नका जाऊ, पण तुम्हाला एवढं मित्र म्हणता, एवढा मोठा राजा झाला द्वारकेचा, त्याला भेटावंसं वाटत नाही का, इच्छा होत नाही का. म्हणले वाटतं ना, का नाही वाटत. मग जावं की भेटून या. सुदामजी म्हणाले 3 ठिकाणी रिकामी हाताने जाऊ नये. 3 ठिकाणी, देवाकडं, गुरुकडं आणि मित्राकडं. मग त्याची सोय केली कुण्या सुशीला देवींनी. स्त्रियांचा चातुर्य बघा तुम्ही, महिलांचं प्रपंच करण्याकरता आपल्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांचं योगदान मोठं आहे. तिने काय केलं, 3 घरामधून एक मूठ तांदूळ आणलं. एक मूठ काय आणलं असेल त्याचं कारण काय, कारण की देवाला वाटलं पाहिजे वेगळे तांदूळ आणले म्हणलं याच्या घरात खायला नाही. हे चातुर्य कोणाचं, सुशीला देवींचं. आणि मग असं तयार करून सुदामजींना पाठवलं. मोठा कथा वागे भेटीचा, त्याच्यात एक कीर्तन होईल. थोडक्यात तुम्हाला सांगतो आपल्या विषयाला अनुसरून. मग सुदामजी निघाले. तंदुल की पुतली बगल में दबाए, लोटा और दोरी गले लटकाए. चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते चले मन में हरे कृष्ण रामा. देवाचं चिंतन करत करत त्या द्वारकेला गेटाजवळ आले. आणि गेटाजवळ येऊन द्वारपालांनी अडवलं. कहा जा रहे हो भैया, अरे मित्र को मिलना है. कौन मित्र, वो जो तुम्हारा राजा है ना द्वारकाधीश, वो मेरा मित्र है, बाल सखा. द्वारपाल खालीवर पाहता, क्या बकवास कर रहे हो भाई. पैरों में नहीं जूती, फटी हुई धोती. आणि मग सुदामजी म्हणतात द्वारपाल कितना सालों से तुम इधर सेवा कर रहे हो. द्वारपाल की, द्वारपाल मामला 20 साल हो गया, 20 साल से सेवा करते हो और तो भी अभी तक तुमने भगवान को पहचाना नहीं. मतलब मेरा भगवान भक्तों की फटे हुए कपड़े नहीं देखता द्वारपाल, वो केवल भक्तों का भाव दिखता है. भाव. जाओ उनको कहो तेरा सुदाम आया है. आणि मग तो निरोप घेऊन ते द्वारपाल आतमध्ये गेले. देवाजवळ गेले आणि देवाला सांगितलं, देवा डोक्याला पागुटा नाही, पायाला फोड आले चालून चालून, गळ्यामध्ये जाणव आहे, असं वाटतं तो ब्राह्मण असावा. बोलताना धाप लागते, धोत्राला घाटी आहेत, उभं राहता येत नाही, असं वाटतं बऱ्याच दिवसाचा उपवासी आहे, भिंतीला धरून उठतो बसतो. मग देव म्हणले द्वारपाल इतना सब बता रहे हो, इसके बारे में उसका नाम क्यों नहीं पूछा. आणि मग द्वारपाल सांगतात पूछा है गोपाल, पूछा है.
क्या नाम बताया? उन्होंने बताया, जाओ गोपाल, मेरा भगवान भक्तों की फटे हुए कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता है. उनको बोलला तेरा सुदाम. एवढंच ऐकलं, पुढचं ऐकलंच नाही. सुदाम आया है, सुदाम आया है असं बोलल्याबरोबर उठे श्याम दौडे नंगे ही पैरोस. थोडक्यात सांगतो तुम्हाला. आणि मग ते भगवंत पळत धावत आलं, पायात चप्पल नाही, पितांबर गळून पडलाय, पुढे धावत आलं. सुदामजीला कडकडून मिठी मारली. देव रडतायत ढसा, देव रडतायत ढसा. पण सुदामजी आपले अश्रू आवरतात. आतून रस रडायला येते, भरपूर रडायला येते सुदामजींना, पण ते आपले अश्रू आवरतात. सुदामजी कारण नाही माहितीये का? माझ्या मित्राला, माझ्या देवाला वाटलं नाही पाहिजे की हा भिकारी ब्राह्मण माझ्याकडे काहीतरी मागायला आलाय, म्हणून सुदामजी अश्रू आवरतात. आणि मग देवाला आनंद झाला. आणि देव रुक्मिणीला बोलवतात, पुकारा की रुक्मिणी गरीब आ गया. रुक्मिणी धावत आली रुक्मिणी. आणि मग पायांची पूजा वगैरे झाली. आणि मग देवा, त्याला तू विचारलं नाहीस काय? कधी निघाला, किती दिवस चालला, कुठं मुक्काम केला, येताना रस्त्याने काय खाल्लं की नाही, असं काही विचारलं नाही. मग त्याला तू काय विचारलं? भाभीजीने क्या भेट पठाई, चावल 3 पशे, सुदाम जी को देखत शाम हसे. फटकी सी धोती, दुबली सी काया, चलत पाव फसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. आणि मग त्याला तू देवा जे विचारायचं ते विचारलं नाही. भाभीने काय भेट पाठवली का? अगोदर घेतलं काय? अगोदर तू त्याचे घेतलं मुष्टीभर पोयासाठी गाव सोन्याचा दिला गा. आणि मग देवा तू म्हणतो सुदामजींना दिलं. अगोदर त्याचं घेतलं, अगोदर त्याचं घेतलं आणि मग त्याला मग त्या उत्कृष्ट राज्य दिले. अगोदर त्याचं घेतलं आणि मग त्याला दिलं. मग नामदेवराय सुदामजींचं जाऊ द्या. मग बिभीषणाला नाही का लंका दान केली? देवा तिथेही आम्ही होतो. मला एक सांगा इमानदारीने देवा, बिभीषणाला लंका दान दिले म्हणता, लंका राज्य दिले म्हणता, ती लंका त्याच्या बापाची का तुमच्या बापाची? लंका कोणाच्या बापाची आहे? बिभीषणाच्या बापाची. आणि बाप मेल्याच्या नंतर ती इस्टेट कोणाच्या नावावर होती? त्याचा वारसदार कोण असतं? मुलगा असतो. त्याला द्यायची काय गरज आहे? नाही का? शरण आला तर मूर्ख बिभीषण आणि म्हणे लंका दान दिली. मूर्ख म्हटलं बिभीषण त्या ठिकाणी, बरं का? उलट देवा तू काय केलं माहितीये का? त्याला विचारून घेतलं, रावण कशाने मरल, बिभीषण कशाने मरल, इंद्रजित कशाने मरल. आणि मग नामदेव म्हणतात, वैर्याच्या घरी भेदेत्वा घेतले, त्याचे त्याशी दिले नवल काय. आणि मग मी काय सांगतो मुद्दा लक्षात आहे का? देवही उदार आहे आणि संतही उदार आहे. देव कसे उदार आहेत? अगोदर घेतात आणि देतात. मात्र संत तसे नाही. संत उदार आहेत, सेनाबाई म्हणतात ते उदार आहेत, कृपावंत आहेत, मायबाप आहे. अभंगाचं पहिलं चरण. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत.
देव उदार आहे पण घेतो तेव्हा देतो, पण संत तसे नाहीत. अगणित उपकार संतांचे आहेत, उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत उदार उदार भरले अनंत म्हणतात. तुका म्हणे पोते सदा भरले नवे. ते कोणाचे? संतांकडे अगणित असे भांडार भरलेले आहेत, ते उदार आहेत आणि ते उदारता अपकारावरती सुद्धा दाखवतात. उदार तुम्ही संत माय बाप कृपा. माय बाप सांगितलं नाही का? माय बाप, संतांना माय बाप म्हटलं बघा. व्यवहारामध्ये माय बाप दोन असतात, वेगळे असतात नाही. 9 महिने 9 दिवस जी उदरात वागवते, जन्म देते ती आई, आणि जन्माला कारणीभूत तो जनिता. म्हणजे हे व्यवहारात वेगळे वेगळे, पण परमार्थामध्ये एकच आहे. परमार्थामध्ये एकच आहे. आपण आईच्या उदरातून जन्म घेतल्याच्या नंतर पुन्हा जन्म होतो. आपला पुन्हा जन्म होतो नाही का? 2 वेळेला जन्माला येतो आपण, एक आईच्या उदरातून आणि एक सद्गुरूंच्या मुखातून. गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याशी नवा जन्म जा. मग तिथपर्यंतच आयुष्य जन्माला आलाय, पण गुरु भेटला नाही, सद्गुरूंना शरण गेला नाही, अनुग्रह घेतला नाही, मग तिथपर्यंत आयुष्य हिशोबात धरायचं. हिशोबात धरायचं नाही. तुम्हाला प्रमाणाशी पटवून देतो. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज. किती वर्ष? 1400 वर्षाचा तपेतीर रहिवाशी, गर्व हरविला चालविले भिंतीशी. 1400 वर्ष जगले आणि 1400 वर्ष जगल्याच्या नंतर मुक्ताबाईंच्या पायावरती डोकं ठेवलं आणि मग म्हणायला लागले काय? चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो आणि गुरुपुत्र झालो. मग 1400 वर्ष जगलं ते, त्याचा हिशोब तिथून पुढं सद्गुरूंना शरण गेल्याच्या नंतर. मग सद्गुरू मायबाप, हे मायबाप आहेत म्हणून माय आणि बाप परमार्थामध्ये सद्गुरू हे एकटेच असतात, कृपावंत असतात. मग मायबापाच्या पुढे कृपावंत, परत मायबाप कृपावंतच असतात. मग परत कृपावंत काय लिहायची गरज होती सेना महाराजांना? तर त्याचं असं उत्तर आहे, कृपावंत मायबाप असतात, पण सर्पिणी सारखी मम्मी आणि बोक्या सारखा पप्पा जर भेटला तर ते कृपावंत असू शकत. सर्पिणी काय करते? अंडी देत 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 जाते आणि तिकडनं येताना पुन्हा आपली अंडी गिळीत 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 खात 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 1-2 अंडी जर कुठं ढेकळाच्या आड म्हणा, कुठं नजर चुकीने तिच्या राहिली तर त्याचेच सर्प होतात. एरवी सगळ्या अंड्यांचे जर सर्प झाले असते तर आपल्याला इथं आज बसायला उभं राहायला जागा. हे भगवंताचंच नियोजन आहे. म्हणून सर्पिण काय करते? आपलीच अंडे खाते, आपल्याच अपत्यांना खाते माय. मग तशी आई असली तर कृपावंत असेल का? नाही. बोक्यासारखा पप्पा, बोका काय करतो? कधी मांजरी वेली कधी बाळ होतात तिला पाहतो आणि तो काय करतो? टपूनच असतो. बाळ झालं लगेच खायचं. पण ती मांजर काय करते? तोंडामध्ये घेते, याच्या घरातून त्याच्या घरात, त्याच्या वाड्यातून त्याच्या वाड्यात ती धावपळ करते त्यांना वाचवण्यासाठी. मग हा बाप आपलीच मुलं खातो. मग सर्पिणी सारखी मम्मी आणि बोक्या सारखा जर पप्पा असं तर ते कृपावंत असतील का? नाही. म्हणून तिथं कृपावंत घालावं लागलं. कृपावंत, कृपावान, गुणवान हे वेगळं, कृपावान हे वेगळं. यांचा क्षय होऊ शकतो, पण कृपावंत म्हटलं की त्याचा नाश नाही, म्हणून कृपावंत लिहिलं. म्हणून उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत. केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. सेना महाराज स्वतःला पामर म्हणतात. पामर. मोठ्यांच्या समोर बसल्याच्या नंतर स्वतः मोठं व्हायचं नाही त्यांच्या समोर, मग नम्रता धारण करायची आणि त्यांच्या समोर लहान होऊन बोलायचं. तुकोबारांच्या अनेक प्रमाणे
एखाद्या गडगंज श्रीमंतांनी पंगत दिली नाही का, अनेक प्रकारची पंचपक्वानं दिली, बासुंदी गुलाबजामुन जेवढे असतील तेवढे समजून घ्या, तेवढी दिली आणि पुन्हा तो अन्नदान करणारा समोर येऊन उभा राहिला पंक्तीमध्ये हात जोडून राहिला, पाहू गरीबाची भाजी भाकरी गोड मानून घ्या. आता तो गरीब आहे का, भाजी भाकरी आहे का, पण तिथं लीनता दाखवायची, नम्रता दाखवायची. तसंच सेना महाराज काय म्हणतात, काय वाणू मी पामर. एकदा सरस्वतीने पण केला, मी संतांचं महिमा वर्णन करणार. तुमचे वर्णावया महिमा सरस्वतीने केला, पण पयुक्तीची शाही करून गुणवर्णित झाली. सरस्वतीने संतांचा महिमा वर्णन करता पण केला, पण पयुक्तीची म्हणजे पाण्याची शाही केली. 18-12 वनस्पती ज्याची लेखणी धरुणी आती, पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णित झाली. 18-12 वनस्पती त्याची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, गुणवर्णन लिहायला चालू केलं. मग पुढे काय झालं, समुद्राची सरली शाही लिहिता न पुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखुनी. पुढे ती काय झालं, ती ब्रह्मकुमारी लिहिता लिहिता समुद्राची शाही संपली, पृथ्वीचा कागद संपला, तिलाच कळेना संतांचा महिमा. म्हणून तिथं सरस्वतीला त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही. तिथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. मग सेना महाराज म्हणतात, केवढा उपकार केला, त्यांचा महिमा मी वर्णू शकत नाही. ते उदार आहेत, ते कृपावंत आहेत. अजून काय केलं, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अजून काय केलं म्हटले, जड मुडा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला. जडाचाही उद्धार केला आणि मुडाचाही उद्धार केला. 10 मिनिटं राहिल्या आणि 10 मिनिटांमध्ये आपली सेवा संपणार आहे. थोडस इकडे लक्ष द्या बरं का बाबा. जडाचाही उद्धार केला आणि मुडाचाही उद्धार केला. जड म्हणजे कोण, भिंत, आणि मूड म्हणजे कोण, रेडा. पुढचा आला तुमच्या लक्षात. जडाचा उद्धार केला आणि मुडाचा उद्धार केला. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. मग आता हे चमत्कार म्हणून चालवलं का माऊलींनी? भिंत काही जादूटोणा चमत्कार जगाला दाखवायचं म्हणून चालवलं का? तसं जर त्यांना करायचं असतं तर मधुकरी मागायला गेले त्यावेळेस झोळी फाडली, उपाशी राहिले असते का त्या दिवशी? भिंत घेऊन गेले असते चौकामध्ये आणि सांगितलं असतं, बच्चे लोग इधर ध्यान दो, अभी ये दीवान चलने वाला है, सब लोग 10-10 पैसा डालो. सांगितलं असतं की नाही?
चमत्कार म्हणून नाही, जोळी पाडली, पीठ सांडलं, उपाशी राहिले, त्या दिवशी उपवास घडला ज्ञानोबरायांना. आणि मग ते म्हणले नसते का रेडा घेऊन, सब लोग इधर ध्यान दो. मुरुडच्या चौकामध्ये सुद्धा आले असते माऊली, म्हणलं असते सब लोग इधर ध्यान दो, अभी हे हेला बात करने वाला आहे. पण चमत्कार म्हणून नाही, त्याच्या पुढचा अर्थ लक्षात घ्या. चालविली जड भिंती कशासाठी? हरली चांग याची. चांग देवाला झालेला गर्व हरण करण्यासाठी भिंत चालवली. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. ब्राह्मणांचा झालेला गर्व घालवण्यासाठी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. म्हणून त्यांचा उद्धार केला. उद्धार केला म्हणजे काय केलं? आज जगामध्ये कितीतरी पडक्या भीती आपल्याला पाहायला मिळतात. गवत उगावलंय, कुठं गाजर, कुठं काय काय, कुत्रे त्याच्यावरती कार्यक्रम करताना आपण पाहायला मिळतं. त्या भिंतीच्या समोर कोणी डोकं ठेवतं का? आळंदीला गेल्याच्या नंतर वारकरी प्रदक्षिणा करतो, त्या भिंतीला डोकं टेकवतो. आणि म्हणून त्या भिंतीचा उद्धार केला, जडाचा केला. आणि मुळाचा म्हणजे हेला म्हणजे रेडा, सगळ्यात मंद प्राणी मूळ ज्याला म्हटलं गेलं तो रेडा. त्या रेड्याच्या समोर महाराज आज सुद्धा 750 वर्ष झाली त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तुम्ही किती परपंचासाठी राबा, याची टोपी त्याच्या डोक्यात घाला, किती कमवा, 4 मजले बांधा, गणगंज संपत्ती कमवा, पण तुमचा मुलगा तुमच्या 10वा घालेल का नाही सांगता येत. पण त्या ठिकाणी आज सुद्धा त्या रेड्याच्या समोर अखंड हरिनाम सप्ताह होतो. म्हणून भिंतीचा, जडाचा आणि मुळाचा उद्धार केला. जड मुळा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला. आता इथं वाक्य आलं सुपंत. सुपंत का सांगितलं? कारण बाकीचे पंथ आहे म्हणून सुपंत सांगितलं. बाकीचे 5 पंथ सांगितले, विपंथ, कुपंथ, सूक्ष्म पंथ, क्लिष्ट पंथ आणि 5वा सुपंथ, असे 5 पंथ. विपंथ म्हणजे संसारातल्या दुःखाकडे नेणारा. मगाशी तुम्हाला सांगितलं प्रपंचामधलं किती सांगा त्याचा काय उपयोग नाही. तसं प्रपंचात कितीतरी दुःख आहेत नाही का, अगणित अशी दुःख आहेत, त्या दुःखाचं वर्णन करायला वेळ नाही आपल्याला. म्हणजे विपंथ म्हणजे संसारातलं दुःख, कुपंथ म्हणजे अधोगतीला जाणं, अधोगतीला नेणारा कुपंथ. म्हणजे याची चहाडी, याची टिंगल नाही का. रात्री बाबांनी आपण घेतला होता, आणि कांचे कानी गुणदोष मनानं आणि दुसऱ्याचं गुणदोष पाहू नको बाबा, याची चाडी त्याची चाडी लावालावी करू नको. तुकोबाला त्याला कडक भाषेत सांगतात, चहाडाची माथा व्याभिचारिणी तत्वता. चहाडी लावालावी करू नका, याचं त्याला करू नका. मग हा जो आहे अधोगतीला नेणारा, यमधर्माने सांगितलं दूतांना जाणे, या लोकांमध्ये यमधर्म सांगे दूता तुम्ही जावे मूर्ती लोका, आपुलाले लोक जी तुका ती तुकाही आणावा. कोण आपले लोक हीच चाली करणारी, या सगळ्यांना घेऊन या. म्हणून हा विपंथ नको, कुपंथ नको. पुढे सांगितला सूक्ष्म पंथ. सूक्ष्म पंथ म्हणजे ज्ञान आणि कर्म. अनेक कर्म, अनेक प्रकारची कर्म करतो आपण नाही का, अनेक प्रकारची कर्म करतो. संत सत्यनारायणाची पूजा सुद्धा घालतो. तिथं केशवाय नामा, माधवाय नामा नाही का. ब्राह्मणाने एकदा मंत्र चालू केले की आपण तांब्यावर पाणी पितो, तांब्यावर पाणी पितो. बाबांना माहिती, बाबा पूजा करतात. पण यजमान तांब्यावर पाणी पितात, तिथं फक्त मुगाचा दाणा तेवढाच आचमनासाठी जल घ्यावे असं सांगितले. तसं जर नाही केलं तर मद्यपान प्राशन केल्याचं पाप लागतं. म्हणून हा सूक्ष्म पंथ आहे. ज्ञान आणि कर्म हे सूक्ष्म आहे. पुढे सांगितलं क्लिष्ट पंथ. क्लिष्ट पंथ म्हणजे काय? योग मार्ग. योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. मग अत्यंत खडतर प्रवास आहे तो नाही का. शरीर पीडन, प्राण निरोधन, कलिमल हट योग, बुद्ध पीडन, कुंडलिनी, कलिमल हट योग. मग ऊर्ध्व वायूचा शेतू तोडोनी करिवो वनभंग, ब्रह्मानंद्री मिसळे मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. मग तो क्लिष्ट पंथ सुषुम्ना माझी नाडी संचारून न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिज. हा योग मार्ग आहे म्हणून खडतर मार्ग आहे नाही का. मग पाहेपा लोखंडाचे चणी जे बोचरी आपण ती खाणे. एखाद्या दात पडलेल्या म्हाताऱ्यावर झाले हरभरे घे लोखंडाचे आणि खा आणि तालमीत जा, तो पहिला होईल का मरण. म्हणून हा मार्ग खडतर आहे. कुठला? क्लिष्ट पंथ. हे चारही मार्ग सोपे नाही.
मग शेवटचा मार्ग सांगितला कुठला? सुपंथ. तिथं काय आहे? सोपा आहे. पुण्य नागर ह्या पापा. आणि मग ह्याच्यामुळं काय होतं? येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागर ह्या पापा, येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती. म्हणून हा पंथ सोपा आहे. हा तरी जडजोडून वहिला निघ, ये भक्तीचे वाटेला तरी पावशी अव्यंग निजधाम माझे. या भक्तीच्या वाटेला बाबा निघ, आणि ह्या सुपंथाने गेल्यावरती काय होईल? तुझा उद्धार होईल. म्हणून मार्ग सुपंथ लाविला. आणि मग असा संतांचा उपकार उदारता पाहून, एवढा उपकार केलेला पाहून सेना महाराज म्हणतात, मला त्यांच्यावरून उतराई होण्यासाठी काहीच दिसलं नाही. अभंगाचं शेवटचं चरण. सेनामध्ये उतराई होता न दिसेची काही. कारण सेना महाराजांना अनेक प्रकारचं दिसलं, अनेक प्रकारचं, पण या संतांच्या वरून उतराई होण्यासारखं काहीच नाही. कल्पतरू दिसला, पण कल्पतरू कल्पना वाढवतो, पण संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली. म्हणून कल्पतरू कमी वाटला. पुढं चिंतामणी दिसला. चिंतामणी काय करतो? चिंता वाढवतो. पण माझ्या संतांनी अचिंत्याची प्राप्ती करून दिली, म्हणून चिंतामणी कमी वाटला. पुढं शरीराने उतराई व्हावं वाटलं, पण शरीर सुद्धा नाशिवंत आहे. संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली, म्हणून शरीर सुद्धा कमी वाटलं. पुढं जीवाने उतराई हो वाटलं, पण जीव सुद्धा मिथ्या आहे. आणि ह्या जीवाचं आणि शिवाचं सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती संत करून देतात, म्हणून हे सुद्धा कमी वाटलं. म्हणून सेना म्हणतात, सेना मध्ये उतराई होता न दिसेची काही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.